सोलापूर येथील जुळे सोलापूर शाखेतील स्टेट बँक ऑफ इंडियाने दिव्यांग खातेदार शरणप्पा पुंडलिक जेऊरे यांचे 4 वर्षांपासून बंद असलेले खाते पूर्ववत सुरू केले आहे. महाराष्ट्र लोकाधिकार समितीने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर बँक प्रशासनाने आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला कोठावळे यांनी शाखा व्यवस्थापकांना निवेदन दिले होते, तर कार्याध्यक्ष योगेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची तयारीही करण्यात आली होती. जिल्हा उपनिबंधकांच्या निर्देशानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी खातेदाराला दिलासा देत खाते सुरू करण्याचा मार्ग मोकळा केला. दिव्यांग व्यक्तीला न्याय मिळणे हे आंदोलनाचे मोठे यश असल्याची प्रतिक्रिया योगेश वाघमारे यांनी दिली. अन्यायग्रस्त नागरिकांच्या पाठीशी महाराष्ट्र लोकाधिकार समिती कायम उभी राहील असे त्यांनी सांगितले. यावेळी समितीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सौ राजश्री शरणप्पा जेऊरे. राजश्री शरणप्पा जेऊरे माझं नाव. स्टेट बँक ऑफ इंडिया जुळे सोलापूर शाखेत माझं मिस्टर पतीचं सॅलरी अकाउंट होतं. गेल्या 4 वर्षापासून हा अकाउंट लॉक आहे. मग आपलं उदरनिर्वाह काही देतच नव्हते. काही पतसंस्थांनी यायचं, त्यांनी परत आपल्या चेकवर सही घ्यायचा, पैसे काढून घ्यायचा, नंतर दुसऱ्या दिवशी लगेच लॉक करून जायचं. मग हे सगळं चाललं होतं 4 वर्षापासून. मग मला महाराष्ट्र लोकाधिकार समितीचं मला माहिती पडलं. मग त्यानुसार त्यांच्याकडे मी माझं तक्रार दिली आणि ह्यांच्या बँकेत पण तक्रार समितीकडून माझ्याकडून मी दिले. आणि तरी सुद्धा 4 वर्षापासून ह्यांनी पण 9 महिन्यापासून मी इथं पत्र व्यवहार करत होते, तरी पण त्यांचं ते वेटीस धरलेच होते. आमचा अधिकार आहे. मग जेव्हा लोकाधिकारी समितीचं असं झालं की आपण आंदोलनास तुम्हाला पाठिंबा देतो, मग आम्ही आंदोलनास तयार झाल्यावर हे लोकांनी आंदोलन थांबवून मग आपलं सहकार्य केलं. खातं आपलं हे अर्बन बँक आणि सोशल अर्बन बँकेत जामीनदार होतो आणि सांगली अर्बन बँकेचं स्वतःचं कर्ज आहे. मातोश्रीवर स्वतःचं कर्ज असून तिथं आपलं काही शेअर्स पण आहेत. अकाउंट मधनं पैसे पण जाते, कटिंग आहे. तरी पण ते लोक आम्हाला 4 वर्षापासून सध्या 4 वर्षानंतर आता खातं सुरू होणार आहे. तुमची रक्कम तुम्हाला परत मिळणार आहे. हो. काय सांगू इच्छिता? मी खूप महाराष्ट्र लोकाधिकार समितीचं खूप मी आभार मानते. योगेश वाघमारे साहेब, करंदीकर साहेब, लोखंडे साहेब, सुप्रीमा मॅडम आणि आपले दोरके साहेब, फासके साहेब, सगळ्यांनी खूप मला सहकार्य केलं. खातेदार शरणप्पा जेऊरे यांचे सॅलरी अकाउंट आपल्या बँकेमध्ये आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया जुळे सोलापूर शाखेमध्ये बऱ्याच वर्षापासून ते अकाउंट कार्यरत आहे. पण कार्यरत असताना त्यांनी काही बँकांकडून, कोऑपरेटिव्ह बँकांकडून कर्ज घेतली होती. ती कर्ज थकीत असल्या कारणाने त्या बँकांनी कोऑपरेटिव्ह रूलनुसार त्यांची खाती बंद करण्यासाठी आम्हाला काही पत्र दिली होती. त्यामध्ये सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक, कविता अर्बन बँक, सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अशा काही बँकांचे होल्ड आम्ही लावलेले होते त्यांच्या आदेशानुसार, त्या बँकांच्या आदेशानुसार. परंतु योगेश वाघमारे साहेब जे महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार असं झालं की बाबा आम्ही आंदोलन करू की बाबा जे अकाउंटला तुम्ही होल्ड लावलेले आहेत ते चुकीच्या पद्धतीने लावलेले आहेत. मग आम्ही पण त्याची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. आम्ही वरिष्ठांशी संपर्क साधला, तर त्यांच्या पत्रानुसार आम्ही जी केलेली कारवाई होती ती योग्यच होती. पण शेवटी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की आम्ही जे जिल्ह्याचे DDR असतात, जिल्हा उपनिबंधक, त्यांना आम्ही जाऊन भेटलो. त्या साहेबांशी भेटल्यानंतर साहेबांनी पण आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा हे जे होल्ड लावलेले आहेत ते तुम्ही एकदा व्हेरीफाय करा की बाबा तुम्हाला लावता येतात का नाही. आणि परत त्यांनी त्या सांगली जिल्हा बँकेला ते स्वतः बोलले फोन करून की बाबा तुम्ही जे पत्र देताय आणि चुकीच्या पद्धतीने होल्ड लावण्यासाठी नॅशनलाइज बँकांना कारवाई करण्यासाठी सांगताय, हे चुकीच्या पद्धतीने करताय, तर तुम्ही ते होल्ड काढण्यासाठी पत्र द्या. सांगितल्यानंतर सोमवारी साहेब वाघमारे साहेब आमच्याकडे आले होते. मंगळवारी मी DDR साहेबांना भेटलो आणि इमिजिएटली ते फोनवर बोलले आणि बुधवारी म्हणजे कालच्या तारखेत लगेच इमिजिएटली साहेबांकडून, खरं आम्ही 8 दिवसाचा वेळ मागितला होता, पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी काय झालं की तिकडून सांगली जिल्हा बँकेचे अधिकारी तिकडून आले आणि त्यांनी एक पत्र दिलं आम्हाला की बाबा ते होल्ड काढण्यात यावे म्हणून. आणि त्या हिशोबाने आम्ही होल्ड काढून त्यांचं खातं चालू करून दिलेलं आहे. बाकीच्या पण 2 बँकांचे होल्ड होते, त्यांना आम्ही ईमेल केला की बाबा या पद्धतीने सॅलरी अकाउंटला होल्ड लावता येतो मान्य, पण सॅलरी अकाउंटला होल्ड लावता येत नाही, कारण ते उदरनिर्वाहाचं साधन आहे. DDR साहेबांना भेटल्यानंतर आम्हाला या गोष्टी कळाल्या आणि त्या हिशोबाने आम्ही काय केलेलं आहे की ते होल्ड आता सगळे काढून दिले आणि त्यांचे पैसे त्यांना पूर्णपणे वापरायला दिले. 9.5 लाख रुपये बॅलन्स होता त्यांच्या अकाउंटमध्ये. तो पूर्ण बॅलन्स आता मॅडमला वापरायला मिळालेला आहे आणि त्यांचं खातं चालू करून दिलं.
याच्यामध्ये योगेश वाघमारे साहेबांचं जे सहकार्य लाभलं त्या फॅमिलीला ते खूप गरजेचं होतं आणि त्यामुळे हे गोष्टी शक्य झाल्या. आणि स्टेट बँक कधी कोणाला अडवणूक करत नाही, पण आता ह्या गोष्टी की बाबा ज्या बँकांकडून जे होल्ड लावण्याचे पत्र आलेले आहेत, बँकेचं काय काम आहे, बाबा जे पत्र आलं त्या हिशोबाने कारवाई करणं हे बँकेचं काम आहे. त्या हिशोबाने बँकेने काम केलेलं होतं. पण चुकीच्या पद्धतीने जर बँका होल्ड लावण्यासाठी पत्र देत असतील, त्यांनी पत्र कोणाला द्यायला पाहिजे होतं? ऍक्च्युली ते पत्र द्यायला पाहिजे होतं जिथून त्यांची पगार निघते, म्हणजे डीडीओ ज्याला आपण म्हणतो, जे जिथून सॅलरी डिस्बर्समेंट अथॉरिटी असते त्यांना पत्र देऊन तिथून त्यांनी वसुली करून घ्यायला पाहिजे होती. पण ते चुकीच्या पद्धतीने सगळ्या कोऑपरेटिव्ह बँका अजून सुद्धा करतायत आणि बरेचसे पत्र बँकांमध्ये असे प्राप्त होतं. त्या हिशोबाने ते चुकीच्या पद्धतीने जर कारवाई करत असतील आणि विशेष म्हणजे सॅलरी अकाउंट, पेन्शन अकाउंट जे उदरनिर्वाह साधन आहे त्या अकाउंटला, सॅलरी अकाउंटला किंवा पेन्शन अकाउंटला होल्ड लावला जाऊ नये याच्या पुढे. यासाठी ही जी केस आहे किंवा ही जी बाब यांनी समोर आणली ती खरंच खूप आवश्यक होती आणि याच्यातून बाकीच्या बँकांना पण आणि याच्या पुढे एक सल्ला मिळेल की बाबा अशा पद्धतीने होल्ड नाही लावला पाहिजे. आणि या प्रकारे जर सोलापूर जिल्ह्यामध्ये होल्ड लागत असतील, जर कोऑपरेटिव्ह बँकांकडून होल्ड लावले जात असतील तर सगळ्या कोऑपरेटिव्ह बँकांना तसे आदेश पण वरच्या पातळीवर त्यांचे दिले पाहिजेत की बाबा असे होल्ड लावण्यात येऊ नये भविष्यामध्ये. कारण स्टेट बँकेत असू दे किंवा बँक ऑफ इंडिया कुठल्याही बँकेत जर अकाउंट असेल तुमचं तर तिथं जेव्हा आमच्याकडे पत्र कुठल्या कार्यालयाकडून येतं त्या हिशोबाने आम्ही होल्ड लावत असतो. आज एक या आमचे आद्य कर्तव्य संघटना म्हणून आमचं आद्य कर्तव्य की लोकांवर होणारं शोषण आणि त्यांचे जे आर्थिक छळ चालू आहे आणि मानसिक छळ चालू आहे हे थांबवणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं आज तुमचं पत्रकारिता एक चौथा स्तंभ म्हणून तुमचं काम आहे की असे अनेक 100 जिवरे या गावामध्ये आहेत की त्यांचे सॅलरी अकाउंट बंद आहेत. काही लोकांनी आता हे जिवरे ठीक आहे सक्षम आहेत म्हणून त्यांनी आपला उदरनिर्वाह इकडे तिकडे करून केले, पण अनेक लोकांनी आत्महत्या केल्यात. त्या लोकांचे दात कोण घेणार? संबंधितांवर कारवाई झाल्या पाहिजे. ज्यांनी चुकीचे पत्रव्यवहार करून जे खाती बंद करायला लावली त्यांच्यावर डीडीआरने या कारवाई केल्या पाहिजे. आणि इथून पुढे अशा कुठल्याही बँकेत असा अकाउंट, सॅलरी अकाउंट बंद होता कामा नये आणि चुकीच्या पद्धतीने कार्य होता कामा नये. जर अशी झाली आमच्या संघटनेच्या वतीने एक आम्ही इशारा देतो की आम्ही कोणाचंही आर्थिक आणि मानसिक जर शोषण होत असेल तर तिथं संघटना अद्याप गप बसणार नाही. इथून पुढे हा संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे की चुकीच्या पद्धतीने जे अकाउंट बंद होत आहेत ते होता कामा नये. आता त्यांनी अकाउंट बंद केलंय, त्यांनी आमची त्या खातेदारांची माफी मागितली आणि ते अकाउंट त्यांनी चालू केलेलं आहे. त्यांचं पण आम्ही शतशः आभार मानतो. इथनं पुढं जर आमच्याकडनं अशी चूक होणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिली तिथं आम्ही त्यांचा निरोप त्या बँकेतून घेतला.